व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी विषय विज्ञान यामधील 10व्या टॉपिक विषयी आपण आज माहिती घेणार आहोत. टॉपिकचं नाव आहे सेल अँड सेल ऑर्गॅनेल्स. मित्रांनो, आपल्याला मागील इयत्तेमध्ये काही माहिती आपण या सेल बद्दलची घेतलेली आहे. खरं तर सेल, ज्याला मराठीमध्ये आपण पेशी असं म्हणतो, अशा अनेक पेशी एकत्र येऊन त्यापासून ऑर्गन अर्थात अवयव बनतात आणि अशा अनेक अवयवांची मिळून अवयव संस्था बनते आणि एकूण काय तर अशा अनेक संस्थांच्या एकत्रित येण्यानं पूर्ण शरीर बनतं. यामध्ये मानवी शरीर असेल किंवा इतर प्राणी असतील, तर या सगळ्यांच्या निर्मितीचा जो मुख्य बेस आहे किंवा जो आधार आहे तो म्हणजे सेल आहे. म्हणून या सेलचा अभ्यास करणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून या टॉपिकमध्ये सेल म्हणजे काय, त्या सेलची बाह्य रचना कशी असते, सेलची आंतररचना कशी असते, त्यानंतर सेलमध्ये असणारे सेलचे ऑर्गनेल्स कोणकोणते, अर्थात सेलचे जे वेगवेगळे अंतर्गत भाग आहेत ते कोणते, त्यामध्ये त्यांची रचना आणि त्यांचं कार्य कसं चालतं, याविषयीची सर्व माहिती आपण या टॉपिकमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. पहिल्यांदा आपल्याला काही प्रश्न विचारलेत पहा. कॅन यू रिकॉल? यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेल्स आर फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? सर्व सजीवांमध्ये किंवा सजीवांमध्ये किती प्रकारच्या सेल्स सापडतात किंवा आढळतात? पहा, मुख्यत्वे काही यापूर्वीच्या भागामध्ये आपण माहिती घेतलेली आहे की सेलमध्ये मुख्य 2 प्रकार आढळतात. ते म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. काय म्हणालो मी? प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल याचा अर्थ ज्याला आपण अतिशय आद्यावस्थेमध्ये असणाऱ्या किंवा अगोदर तयार झालेल्या प्राथमिक अवस्थेतील सेल असं म्हणतो, की ज्या अविकसित आहेत, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस विकसित नसतो, तो ठळक स्वरूपामध्ये नसतो, किंवा त्यांच्यामध्ये असणारे जे सेल ऑर्गनेल्स आहेत ते डायरेक्टली सायटोप्लाझम मध्ये विखुरलेले असतात. हे झालं प्रोकॅरियोटिक सेल बद्दल. आणि दुसरा जो सेलचा प्रकार आहे तो म्हणजे युकॅरियोटिक सेल. अर्थात युकॅरियोटिक सेल म्हणजे विकसित सेल, की ज्यांच्यामध्ये जास्त विकसित अवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये डिस्टिंक्ट असा किंवा ठळक न्यूक्लियस असतो. त्यानंतर सेल ऑर्गनेल जे आहेत ते सायटोप्लाझम मध्ये असतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये जे आपण विकसित प्राणी आहेत त्यामध्ये ते सेल्स जे आहेत त्या आढळतात. म्हणजे सारांशानं काय आता मी म्हणाल्याप्रमाणे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल हे 2 मुख्य प्रकार आढळतात. त्याच्याशिवाय प्लांट सेल, ॲनिमल सेल असेही आपण सेलचं जे आहे ते वर्गीकरण करू शकतो. याबद्दलची डिटेल माहिती आपण क्रमाक्रमानं पाहणार आहोत. त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे तो बघा, विच इन्स्ट्रुमेंट हॅड यू यूज टू ऑब्झर्व द सेल? कोणत्या साधनाचा किंवा कोणत्या उपकरणाचा उपयोग करून आपण या सेल्स पाहू शकतो? मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सेल्स म्हणजेच पेशी की ज्या अति सूक्ष्म आहेत आणि त्यांना बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शी अर्थात कंपाऊंड मायक्रोस्कोप लागतो. लक्षात येत आहे? सूक्ष्मदर्शी किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपण या सेल्स पाहत असतो. लास्ट इयर वी स्टडीड दॅट द सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मागच्या इयत्तेमध्ये आपण ही माहिती घेतलेली आहे की सेल जे आहे हे सेल म्हणजे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. आपण याविषयी थोडक्यात माहिती बघूया. पहा, ज्या वेळेला आपण घराचं बांधकाम करायचं म्हणतो किंवा भिंत बांधायची म्हणतो तर त्यामधला महत्वाचा घटक हा विटा आहे. ह्या विटा एकमेकांवरती मांडून किंवा त्यांच्यामध्ये जोड सिमेंटिंग मटेरियल घालून ती पूर्ण भिंत तयार होते. अगदी त्याच पद्धतीनं शरीराची निर्मिती होताना त्यातला जो मुख्य किंवा पायाभूत घटक आहे तो म्हणजे सेल आहे. या सेलच्या जोडणीमधूनच पूर्ण शरीर तयार होतं. म्हणून आपण ह्याला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणतो. स्ट्रक्चरल म्हणजे रचनात्मक आणि फंक्शनल याचा अर्थ कार्यात्मक. पूर्ण शरीराची रचना आणि कार्य ठरवणं हे या सेल्सवरती अवलंबून आहे, म्हणून अत्यंत महत्वाचा भाग आहे. According to the function, cells of different sizes and structures are found in different organs. हे पण महत्वाचं आहे. सेलमध्ये फंक्शन वेगवेगळे आढळतात, त्यांच्यामध्ये साईज वेगळे आढळते आणि स्ट्रक्चर. म्हणजे ज्या वेळेला आपण सेलचा अभ्यास करतो त्यावेळेला अनेक गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यांची रचना कशी आहे, त्यांचा आकार काय आहे आणि त्यांचं कार्य काय आहे, त्यानुसार त्यामध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर जो आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द सेल. पहा, काय आपण पॉइंट बघणार आहोत? स्ट्रक्चर ऑफ द सेल. स्ट्रक्चर ऑफ द सेल मध्ये पहा, पॉइंट जो नाव आहे त्याचं नाव काय? स्ट्रक्चर ऑफ अ सेल. यामध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 2 प्रकारच्या सेल आढळतात.
एक म्हणजे प्लांट सेल आणि दुसरी ॲनिमल सेल. सध्या तुम्ही इथं जर डायग्राम मध्ये बघत असाल तर दोन प्रकारचे डायग्राम दिसतात एका शेजारी एक. इथं ग्रीन कलरची सेल आहे आणि त्याच्या बाजूला दुसरी एक ब्राउनिश कलरची सेल दिलेली आहे. लक्षात येत आहे? पलीकडच्या बाजूला जी आहे ती प्लांट सेल आहे, ग्रीन कलर मध्ये आपल्याला दिसते, आणि त्याच्यानंतर जी उजव्या बाजूची जी सेल आहे ती ॲनिमल सेल आहे. वरवर पाहिलं तर त्या सेलमध्ये खूप फरक आहे असं आपल्याला पाहायला मिळतं किंवा वाटतं. परंतु जरी दोन्ही सेलमध्ये बदल असला तरी सुद्धा काही गोष्टी दोन्ही सेलमध्ये अत्यंत सारख्या आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपल्याला हा बायोलॉजीचा कन्सेप्ट किंवा सेल विषयीचा कन्सेप्ट आपल्याला पक्का लक्षात राहावा किंवा कळावा, त्यांच्यासाठी एक आयडिया सांगतो की ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या. त्या जर आपल्या लक्षात राहिल्या तर तो अभ्यास दोन्ही सेलसाठी उपयोगाला येईल. आणि जेवढा फरक आहे किंवा जे फरकाचे मुद्दे आहेत ते आपण जर लक्षात घेतले तर दोन्ही सेल बद्दल आपण व्यवस्थितपणे सांगू शकतो. आपल्या पुस्तकामध्ये इथं काय दिले सुरुवातीला, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड राईट द नेम अँड कम्प्लीट द चार्ट. आता इथं या दोन डायग्राम दिलेल्या आहेत सेलच्या. या दोन्ही सेलच्या आधारे किंवा डायग्रामच्या आधारे आपल्याला त्यांना लेबल करायचं आणि त्याच्यानंतर कम्पॅरेटिव्हली या दोन्ही प्रकारच्या सेलमध्ये काय फरक आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण दोन्ही सेल जे आहेत त्यांचे भाग कोणकोणते आहेत याविषयी आता आपण माहिती बघूयात. पहा, आता ही जी दोन्ही सेल दिलेल्या आहेत या सेलमध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात येत आहेत की या दोन्ही सेलच्या बाबतीत बाहेरच्या बाजूला एक आवरण आहे ज्याला वॉल म्हणता येईल आपल्याला. लक्षात येत आहे? तसं या ॲनिमल सेलच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि याच्या आतमध्ये जे द्रव्य आहे त्यालाच आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. आणि त्याचबरोबर ठळक दिसणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे इथं न्यूक्लियस आहे. लक्षात येत आहे? म्हणजे सेलच्या बाबतीत बाहेरच्या बाजूला आवरण आहे, त्याला आपण काय नाव आहे मी नंतर बोलणार, आता फक्त आपण सारांशाने समजून घेतोय. आणि आतमध्ये जो द्रव आहे ज्याला पेशी द्रव किंवा सायटोप्लाझम असं म्हणतो की जो दोन्ही सेलमध्ये आहे. आणि त्याशिवाय मध्यभागी एक ठळक आपल्याला गोष्ट दिसते तो म्हणजे त्याचा न्यूक्लियस आहे. ठीक आहे, आता आपण या सेल मधील जे वेगवेगळे भाग आहेत ते कोणते आहेत याविषयी समजून घेऊयात. आपण पहिल्यांदा विचार करू, डाव्या बाजूला असणारी इकडच्या बाजूला जी सेल आहे ती म्हणजे प्लांट सेल. आणि या प्लांट सेल मध्ये जे भाग दाखवलेले ते कोणकोणते आहेत. इथं वरच्या बाजूला जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय त्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रियॉन. नाव काय त्याचं? मायटोकॉन्ड्रियॉन. इथं आपण लिहूयात याचं नाव काय आहे ते, मायटोकॉन्ड्रियॉन. पहा, खरं तर मायटोकॉन्ड्रियॉन हे सिंग्युलर टर्म आहे. म्हणजे एक असेल तर आपण मायटोकॉन्ड्रियॉन म्हणतो आणि जर अनेक असतील तर त्याला मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतो. तुम्ही सेलचं जर निरीक्षण केलं तर सोयीसाठी जास्त गर्दी होऊ नये म्हणून काहीच भाग इथं दाखवलेले आहेत. खरं तर हा मायटोकॉन्ड्रिया इथं तुम्हाला दिसतोय, इथं दिसतोय. तर अशा अनेक मायटोकॉन्ड्रियॉन हे या सेलमध्ये असतात. त्यानंतर इथं खालच्या बाजूला जे लेबल केलेलं आहे तो म्हणजे या सेलच्या बाबतीत, प्लांट सेलच्या बाबतीत हे सेल वॉल आहे. नंतरचे जे लेबल आहे आपण इथं काय देऊ शकतो? सेल वॉल. सेल वॉल ज्याला पेशी भित्तिका असं म्हणतात. म्हणजे जसं घराच्या बाबतीत चारी बाजूला आपण भिंत बांधतो आणि मग घराला मूर्त स्वरूप येतं, त्याला विशिष्ट आकार येतो, तसं पेशीच्या दृष्टीनं पेशीच्या आतमध्ये असणारे घटक त्याला विशिष्ट पद्धतीनं बांधणी करून त्याला आकार देण्याचं महत्वाचं काम हे सेल वॉल करतं. सेल वॉल जे आहे ते तुलनेनं इलॅस्टिक असतं, त्याची जाडी जरा जास्त असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे सेल वॉल हे फक्त प्लांट सेलमध्ये आढळतं. असं जाड सेल वॉल जे दिसतंय हे ॲनिमल सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. हाही पॉइंट आपल्या लक्षात असू द्या. त्यानंतर इथं आणखीन एक लेबल केलेलं आहे की जे खरं तर आतून सुरू होत आहे. म्हणजे इथं जे लेबल दिले हे आतल्या बाजून आहे. या बाहेरच्या सेल वॉलच्या आतल्या बाजूला आणखीन एक लेअर असतो, त्याचं नाव सेल मेम्ब्रेन. इथलं जे आतला लेअर आहे तो काय आहे तर सेल मेम्ब्रेन. आता याच सेल मेम्ब्रेनला आणखीन एक दुसरं नाव आहे ते म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. काही वेळेला याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असंही म्हणतात. लक्षात येत आहे? हे जे आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे बाहेरच्या बाजूला आहे ते सेल वॉल आणि त्याच्या आतल्या बाजूला पातळ जो थर आहे किंवा लेअर आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर इथं जे आतल्या बाजूला व्हायोलेट कलरचा डॉट दिसतोय मध्यभागी ठळक डिस्टिंक्ट, तो आहे न्यूक्लिओलस. हे कोणतं स्ट्रक्चर आहे? न्यूक्लिओलस.
इथं यू असं आहे, लक्षात घ्या, स्पेलिंग जे आहे ते यू आहे. NucLeolus, न्यूक्लिओलस. म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारा दुसरा छोटा भाग ज्याला न्यूक्लिओलस म्हणतात. आणि हा जो मोठा भाग इथं दिसतोय हा खरं न्यूक्लियस आहे. त्यानंतर इथं जे लेबल दिले हे पूर्ण बॅकग्राऊंड ग्रीन कलरसाठी, अर्थात हे जे आहे ते सायटोप्लाझम. मी इथं लेबल करतो याला सायटोप्लाझम. ठीक आहे. जो पूर्ण बॅकग्राऊंड किंवा ज्याला पेशी द्रव्य म्हणतो ते हे सायटोप्लाझम आहे. अनेक घटक याच्यामध्ये असतात, त्यांच्याविषयीची डिटेल माहिती आपण पुढील एक एक भागामध्ये बघणार आहोत. त्यानंतर इथं ब्राऊन कलरचे काही स्ट्रक्चर दिसतात पहा खालच्या बाजूला असणारे त्या सेल्समध्ये. हे जे ब्राऊन कलरचे जे डॉट्स आहेत हे म्हणजे गॉल्गी कॉम्प्लेक्स. याचं नाव काय? तर गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा काही वेळेला गॉल्गी बॉडी असं त्याला म्हणतात. हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय सध्या खालच्या बाजूला काढलेलं हे काय? गॉल्गी बॉडी किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स. काही वेळेला याचा उच्चार गॉल्जी असं पण करतात. मराठीमध्ये त्याला गॉल्जी पिंड असं म्हणतात. त्यानंतर इथं वरच्या बाजूला जे ब्ल्यू कलरचं स्ट्रक्चर दिसतंय हे जे स्ट्रक्चर आहे त्याचं नाव आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता इथं जागा पुरणार नाही म्हणून हे जे लेबल आहे हे मी इथं वरच्या बाजूला करतो किंवा लिहितो, ते म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की सेल्समध्ये असणारे, अर्थात हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे लेबलिंग कुठलं आहे, कोणत्या भागाचं आहे, तर या ब्ल्यू कलरच्या पार्टचं आहे. मी इथून ॲरो वरती का दाखवला, तर इथं लिहिण्याच्या ऐवजी मी वरच्या बाजूला लिहितोय. लक्षात येतंय? हा जो ब्ल्यू कलरचा पोर्शन आपल्याला वरच्या भागामध्ये दिसतोय तर तो पोर्शन म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. त्यामध्ये परत दोन भाग असतात, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. या छोट्या छोट्या वळ्या वळ्या किंवा घड्या असल्यासारखे जे स्ट्रक्चर आहेत याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात. जर याच्यावर काही डॉट्स नसतील तर त्याला स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणायचं. आणि अगदी असाच भाग इथं सुद्धा तुम्हाला न्यूक्लियसच्या बाजूला दिसतो पहा, इथं वळ्या किंवा घड्या असल्यासारखा, आणि याच्यावरती डॉट्स आहेत. तुम्ही तुमच्या हातात जर पुस्तक घेतलं आणि त्याच्यावर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावरती डॉट्स आहेत. त्याला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हणायचं. मला वाटतं हा कन्सेप्ट तुम्हाला नक्की कळाला असेल. आणि आणखीन एक महत्वाचा भाग या प्लांट सेलमध्ये दाखवलाय तो इथं आहे, तो म्हणजे क्लोरोप्लास्ट. जागेअभावी मला थोडंसं इथं लिहिताना अडचण येते, तरी पण तुम्ही समजून घेऊ शकता. हा जरी लिखाणाचा भाग या सेलमध्ये गेला तरी मला असं म्हणायचं इथला येलो कलरचा जो पार्ट दाखवलाय खरं तर हा ग्रीन कलरचा असतो, हिरव्या रंगाचा असतं, ज्याला मराठीमध्ये हरितद्रव्य म्हणतो, म्हणजेच क्लोरोप्लास्ट ते इथं दाखवलेलं आहे. आणि आणखीन एक महत्वाचा भाग की जो मध्यभागी इथं मोठ्या आकारात दाखवलेला आहे त्या प्लांट सेल मधला, तो मोठा मधला भाग ज्याला व्हॅक्युओल असं म्हणतात. याचं नाव काय? व्हॅक्युओल. व्हॅक्युओलला मराठीमध्ये रिक्तिका असं म्हणतात. रिक्तिका मूळ शब्द रिक्त, रिक्त म्हणजे रिकाम, ही रिकामी जागा आहे. अर्थात ही रिकामी जरी आपण म्हणत असलो तर ती रिकामी नसते, त्याच्यामध्ये काही घटक असतात. कोणते किंवा काय आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. मला वाटतं आतापर्यंत जी मी माहिती सांगितली प्लांट सेल बद्दलची ती तुम्हाला नक्की कळाली असेल. मित्रांनो, ज्या वेळेला या प्रत्येक घटकाची नावं आणि त्यांचं ठिकाण आपल्याला कळेल त्यावेळेला त्यांच्याविषयीची माहिती लिहिणं हे नक्की आपल्याला सोपं जाणार आहे. यानंतर आपण प्लांट सेल बद्दल बघूयात. इथं प्लांट सेलचे जे लेबल करतो त्यावेळेला परत सुरुवातीपासून इथं जे स्ट्रक्चर दिसतंय, तुम्हाला मी मगाशी बोललो की दोन्ही डायग्राम मध्ये प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये कम्पेअर करा म्हणजे लक्षात येईल. तुम्ही आता जर पाहिलं तर हे स्ट्रक्चर, असं स्ट्रक्चर इथं कुठं दिसतंय? इथं दिसतंय. याचा अर्थ याचं लेबल काय असणार आहे किंवा नाव काय असणार आहे? यस, परत मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे अॅनिमल सेलमध्ये सुद्धा मायटोकॉन्ड्रिया आहेत. तर हा मायटोकॉन्ड्रियॉन लिहिताना एक आहे म्हणून आपण मायटोकॉन्ड्रियन लिहितोय. तसाच दुसरा या ठिकाणी. नेक्स्ट बघा, इथे दिलंय ते स्ट्रक्चर. तुम्हाला आठवत असेल इथं पण तोच डॉट दिसत होता, त्याचं नाव काय? न्यूक्लिओलस. यस, इथं आपण न्यूक्लिओलस लिहूयात. ओके, न्यूक्लिओलस आहे. त्यानंतर या मोठ्या भागासाठी लेबल केलेलं आहे. खरं तर या डायग्राम मध्ये ते दिलं गेलं नव्हतं, परंतु जो आहे भाग आता इथं असणारा आणि हा भाग म्हणजेच दोन्ही काय आहे तर हे न्यूक्लियस आहे. पेशीचा अतिशय महत्वाचा घटक
ज्याला आपण मराठीमध्ये केंद्रक असं म्हणतो. जसं आपल्या दृष्टीनं मेंदू आहे, आपल्या शरीराच्या सर्व क्रियांवरती नियंत्रण करण्याचं महत्वाचं काम मेंदू करतो, अगदी तसंच काम हा न्यूक्लियस करत असतो, केंद्रक. त्यानंतर इथं आणखीन एक लेबल केलेलं आहे की जे बाहेरचं जे आवरण आहे या सेलचं, ज्याला या सेलमध्ये पण आपण लेबल केलं होतं, पहा मी तुम्हाला मग सांगितलं, ह्याचं नाव आहे सेल मेम्ब्रेन. म्हणजे ॲनिमल सेलमध्ये बाहेरच्या बाजूला सेल वॉल नाही, तर त्याच्याऐवजी जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, सेल मेम्ब्रेन. तर इथं दिसणारं स्ट्रक्चर जे आहे ते सेल मेम्ब्रेन आहे. किंवा त्याला दुसरं नाव आणखीन एक मी सांगितलं, ते कुठलं, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, मी सोयीसाठी एवढंच नाव लिहितो इथं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर इथं खालच्या बाजूला जे स्ट्रक्चर दिसतंय, एक छोटंसं व्हॅक्युअल सारखं स्ट्रक्चर, तर हा व्हॅक्युअल नसून याला म्हणायचं व्हेसिकल. हे काय आहे, व्हेसिकल. खरं तर हा व्हॅक्युअलचाच भाग आहे, परंतु त्यात काही कंटेंट आहेत म्हणून आपण त्याला व्हेसिकल म्हणतो. त्याच पद्धतीनं या डायग्राममध्ये ॲनिमल सेलच्या वरच्या बाजूला सुद्धा काही स्ट्रक्चर दिसत आहेत, हे सुद्धा व्हॅक्युअल किंवा व्हेसिकल्स आहेत. हे व्हॅक्युअल आहे. ठीक आहे, मला वाटतं आता ज्या दोन्ही प्लांट सेल आणि ॲनिमल सेल आहेत त्याचे भाग कोणकोणते आणि त्यांच्या रचनेविषयीची साधारणतः आपण माहिती घेतली. मला वाटतं हा कन्सेप्ट तुम्हाला नक्की कळाला असेल. यानंतर या माहितीच्या आधारे, आतापर्यंत आपण जी माहिती घेतली, तर त्याच्या आधारे आपण पुढील तक्ता जो आहे तो पूर्ण करणार आहोत. मला वाटतं आता आपल्या समोर जो तक्ता दिसतोय तो तुमच्या नक्की लक्षात येईल, त्याची माहिती भरणं आपल्याला सोपं जाणार आहे. एक एक करून बघूया. तिथं काय दिलं पहा, 3 एक कॉलम आहे त्याच्यामध्ये. पहिले जे आहे ते कॉम्पोनंट म्हणजे सेलमध्ये असणारे जे वेगवेगळे घटक आहेत त्यांची यादी आहे. त्यानंतर ॲनिमल सेल बद्दलची माहिती आपण इथे लिहिणार आहोत आणि प्लांट सेल बद्दलची या ठिकाणी. ठीक आहे, सुरुवातीला बघूया सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन ॲनिमल सेलमध्ये यस प्रेझेंट आहे, असतं ते. प्लांट सेलमध्ये यस, ॲनिमल सेलमध्ये सुद्धा आणि प्लांट सेलमध्ये सुद्धा सेल मेम्ब्रेन असतं. त्याच पद्धतीने आपल्याला लिहायचं पहा, सेल वॉल ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल आहे का, नाही. म्हणजे आपल्याला ते इथं काय लिहावं लागेल, तर ॲब्सेंट. ॲनिमल सेलच्या बाबतीत हे ॲब्सेंट आहे, म्हणजे सेल वॉल नसतं. परंतु प्लांट सेलमध्ये मात्र सेल वॉल आहे. मी सोयीसाठी फक्त PR आणि AB या पद्धतीने लिहितो, तुम्ही मात्र पूर्ण शब्द लिहा. त्यानंतर प्रेझेंट आणि ॲब्सेंट. आता काय प्रेझेंट, ॲनिमल सेलमध्ये असा कोणता घटक आहे की जो प्रेझेंट असतो परंतु प्लांटमध्ये नसतो, असं आपल्याला विचारलंय. आपण त्याची माहिती पुढे घेणार आहोत, पण नाव लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे लायसोसोम. लायसोसोम हा जो घटक आहे, हा लायसोसोम जे आहे ते ॲनिमल सेलमध्ये असतात परंतु प्लांट सेलमध्ये नसतात. त्यानंतर प्लॅस्टिड्स उदाहरण येतात, त्यामध्ये क्लोरोप्लास्ट, झॅन्थोफिल, कॅरोटीन वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिड्स आहेत. परंतु हे प्लॅस्टिड जे आहेत हे प्लांट सेलमध्ये असतात आणि ॲनिमल सेलमध्ये हे प्लॅस्टिड्स नसतात. असतात नसतात मी मार्किंगने दाखवतो. प्लॅस्टिड्स आर प्रेझेंट इन प्लांट सेल अँड दीज आर ॲब्सेंट इन ॲनिमल सेल. देन व्हॉट इज प्रेझेंट इन बोथ द सेल, दोन्ही सेलमध्ये काय आहे. खरं तर हा थोडा प्रश्न संदिग्ध आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत सांगता येईल की न्यूक्लियस दोन्हीमध्ये आहे, सायटोप्लाझम दोन्हीमध्ये आहे, लक्षात येत आहे, या पद्धतीने सांगता येईल. सोयीसाठी अगदी ठळक गोष्ट दोन्ही सेलमध्ये आढळती ती म्हणजे न्यूक्लियस. यस, आता न्यूक्लियस, डिस्टिंक्ट न्यूक्लियस जो आहे तो ॲनिमल सेलमध्ये जो आहे, ॲनिमल प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलचा विचार केला तर आपण म्हणालो तो डिस्टिंक्ट आहे किंवा नाही. परंतु प्लांट सेल असू द्या किंवा ॲनिमल सेल असू द्या, न्यूक्लियस हा डिस्टिंक्ट असतो. त्यामुळे इथं आपण लिहू शकतो न्यूक्लियस. त्यानंतर व्हॅक्युअल. व्हॅक्युअलच्या बाबतीत व्हॅक्युअल हे प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये, ॲनिमल सेल आणि प्लांट सेल दोन्ही सेलमध्ये असतात. फक्त एक फरक दोन्हीमध्ये आपल्याला आढळतो की प्लांट सेलमध्ये असणारे व्हॅक्युअल हे तुलनेनं मोठे असतात, आकारात मोठे असतात. परंतु प्लांट सेलच्या बाबतीत मात्र त्यांचा आकार जो आहे तो छोटा असतो. ज्यावेळेला आपण ही डायग्राम बघू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. पहा, परत एकदा मी डायग्रामकडे वरती नेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, प्लांट सेल जर आपण बघितलं तर एवढा मोठ्या आकाराचा व्हॅक्युअल आहे, परंतु ॲनिमल सेलमध्ये मात्र हे व्हॅक्युअल जे आहे ते अगदी छोटे छोटे. लक्षात येत आहे, प्लांट सेलमध्ये खूप मोठा व्हॅक्युअल आहे, संख्या कमी आहे, परंतु ॲनिमल सेलमध्ये मात्र व्हॅक्युअलचा आकार लहान आहे पण त्यांची संख्या जास्त आहे. ठीक आहे, हा दोन्हीमध्ये असणारा बदल आहे. त्यानंतर गॉल्गी कॉम्प्लेक्स. यस, गॉल्गी कॉम्प्लेक्स प्लांट सेलमध्ये पण आहे, ॲनिमल सेलमध्ये पण आहे.
त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, मला वाटतं आपण आता स्ट्रक्चर विषयी पाहिलं होतं मायटोकॉन्ड्रिया, की जे दोन्ही सेलमध्ये आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून हा व्हिडिओ पाहिलेला आहे, पूर्ण पाहिलेला आहे, दोन्ही सेल विषयीची नावं किंवा त्यांचे भाग समजून घेतलेत, त्यांना हा चार्ट भरणं किंवा माहिती भरणं हे नक्की खूप सोपं जाणार आहे किंवा कळणार आहे. त्यानंतर बघा, वी मस्ट स्टडी ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ द सेल टू अंडरस्टँड द प्रोसेस ऑकरिंग विद इन द सेल. मी सुरुवातीला सांगितलं, सो इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरीथिंग इन अ बॉडी, देन वी मस्ट अंडरस्टँड द बेसिक स्ट्रक्चर ऑर द डिझाइन ऑफ अ सेल. That is the components of the cell, or we can say the internal organs of a cell, which are called as a cell organelles, and about their function. एक एक प्रत्येक ऑर्गन बद्दलची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर आपण अतिशय महत्वाचा पुढचा जो पॉइंट आहे त्याकडे जाणार आहोत, तो म्हणजे कॉम्पोनंट्स ऑफ अ सेल. कॉम्पोनंट्स ऑफ अ सेल याचा अर्थ सेलमध्ये असणारे घटक किंवा पेशीचे अवयव. ज्या वेळेला आपण सेलचा आकार विचारात घेतला किंवा सेलची रचना पाहिली, त्यावेळेला असं म्हणालो की सेलच्या आत सायटोप्लाझम आहे आणि सायटोप्लाझम मध्ये आतमध्ये वेगवेगळे घटक आहेत. काय काय आहे त्यामध्ये? आता जी आधी आपण पाहिली, मायटोकॉन्ड्रिया आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, लायसोसोम आहे, त्यानंतर व्हॅक्युओल्स आहेत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. लक्षात येते? तर हे जे सगळे घटक आहेत त्यांची रचना कशी आहे आणि एक्झॅक्टली त्यांचं कार्य काय आहे हे आता आपण एक एक करून बघणार आहोत. ठीक आहे. या यादीमध्ये म्हणजे भरपूर यादी आहे, यापैकी एक एक घटकाचा विचार आपण सध्या करणार आहोत. या कॉम्पोनंट पैकी पहिला महत्वाचा कॉम्पोनंट म्हणजे सेल वॉल. आपण पहिल्यांदा जो विचार करणार आहे तो कोणत्या घटकाचा विचार करणार आहे, तर सेल वॉल. नावावरूनच आपल्याला अंदाज येतो मित्रांनो की वॉल याचा अर्थ आवरण किंवा कोटिंग. आपण कुठल्याही प्रकारचं जर फळ विचारात घेतलं तर त्या फळाला आवरण असतं, आपल्याला माहिती आहे कोटिंग आहे. आपलं शरीर जरी विचारात घेतलं तरी त्याच्यावरती कोटिंग म्हणजे त्वचा आहे. तसं सेलच्या बाबतीत सुद्धा, पेशीच्या बाबतीत सुद्धा त्याची रचना निश्चित करण्यासाठी, आकार निश्चित करण्यासाठी जे आवरण आहे त्यालाच आपण सेल वॉल असं म्हणतो. ठीक आहे. इट इज फाउंड अराउंड द सेल ऑफ अल्गी, फंगाय अँड प्लांट्स. आता हे जे सेल वॉल आहे हे नेमकं कुठं आढळतं किंवा कोणत्या सेलच्या बाबतीत आढळतं? सो दिस सेल वॉल इज फाउंड अराउंड द सेल्स ऑफ अल्गी, फंगाय अँड प्लांट. अॅनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही, मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो. मग आपण काय लक्षात ठेवणार आहोत, तर अल्गी, फंगाय आणि प्लांट्स याच्यामध्ये हे सेल वॉल आढळतात. अॅनिमल सेल लॅक सेल वॉल. अॅनिमल सेल मध्ये हे सेल वॉल नाही. लॅक याचा अर्थ ऍबसेंट. लॅक म्हणजे काय, तर ऍबसेंट. या अॅनिमल सेलमध्ये हे सेल वॉल आढळत नाही. देन नेक्स्ट, सेल वॉल इज अन इलास्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड द सेल मेम्ब्रेन. काही महत्वाची गोष्टी आपण पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत. सेल वॉल कसा आहे, इलास्टिक आहे अँड स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्या सेलला मजबूती देणं, आधार देणं, आकार देणं, हे सगळ्या गोष्टीचं काम हे सेल वॉल करतं संरक्षणासहित. इट इज मेनली कॉम्पोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट्स. सेल वॉलची निर्मिती कशापासून होते, कार्बोहायड्रेट्स. आणि कार्बोहायड्रेटचे नेमके कोणते घटक, तर त्यामध्ये असणारं सेल्युलोज आणि पेक्टिन या दोन घटकांपासून हे सेल वॉल बनलेलं आहे. आफ्टरवर्ड्स पॉलिमर्स लाईक लिग्निन, सुबेरिन, क्युटिन आर ऍडेड इन द सेल वॉल ॲज पर द नीड. बघा, आफ्टरवर्ड्स म्हणजे जशी सेल तिचं वय वाढायला लागेल, आपल्या भाषेत आपण म्हणून म्हातारी व्हायला लागेल, तसं त्या सेलला आणखीन भक्कमपणा येण्यासाठी, अर्थात सेल वॉलला भक्कमपणा येण्यासाठी त्यामध्ये आणखीन काही इतर घटक ऍड केले जातात. कुठले घटक, तर त्यामध्ये लिग्निन, त्याच्याशिवाय सुबेरिन, क्युटिन यासारखे घटक त्यामध्ये ऍड होतात आणि त्याचा भक्कमपणा वाढवला जातो. फंक्शन ऑफ सेल वॉल आर टू सपोर्ट अँड प्रोटेक्ट द सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस ऑफ वॉटर इन द सेल. बायोलॉजी मधील अतिशय महत्वाचा पायाभूत घटक एक लक्षात घ्या. मी तर तुम्हाला असं सांगतो की या मेथडनं जर तुम्ही गेलात तर कधीच तुम्हाला ताण येणार नाही किंवा टेन्शन येणार नाही. सगळ्यात जास्त आवडीचा विषय आपला असेल तो बायोलॉजी. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, मी सांगतो या पॉइंटकडे लक्षात घ्या. काय लक्षात घ्या, तर PS, जस्ट एक सेकंड, आपण काय लक्षात ठेवणार आहोत, तर P, त्यानंतर S आणि तिसरी गोष्ट F. तुम्हाला हे नवीनच काय काढलं अजून, PSF. इथं मला P याचा अर्थ म्हणायचा आहे पोझिशन, त्यानंतर S याचा अर्थ मला सांगायचं स्ट्रक्चर. इथं काही भाग स्क्रीनवरती तुम्हाला दिसत नाही, मी थोडीशी ऍडजस्टमेंट करतो. स्ट्रक्चर आणि त्यानंतर F याचा अर्थ होतो फंक्शन.
बघा मी काय सांगतोय. ज्या वेळेला आपण सेल ऑर्गनेल असेल किंवा सेल असेल किंवा बायोलॉजी मधील कोणताही भाग अभ्यास करत असू, तर यामध्ये या 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की ज्या तुम्ही लक्षात घेणार. पी याचा अर्थ पोझिशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन. म्हणजे एखादा भाग ज्याचा आपण अभ्यास करतो ऑर्गन, त्याची पोझिशन काय, तो कोणत्या ठिकाणी आढळतो. दुसरा पॉइंट आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर कसं आहे, इंटरनल स्ट्रक्चर काय, कॉम्पोनंट कोणकोणते हे सांगणं. आणि तिसरा जो भाग आहे म्हणजे फंक्शन, त्या ऑर्गनचं किंवा त्या भागाचं फंक्शन काय. हे 3 मुद्दे जर तुम्ही या पद्धतीने मांडू शकलात तर आपल्याला कोणताही पार्ट बायोलॉजी मधला सांगणं हे नक्की सोपं जाणार आहे. आणि जे विद्यार्थी माझा हा व्हिडिओ बघतायत त्यांच्या पक्क लक्षात येईल की आता हा जो टॉपिक आहे किंवा बायोलॉजीचा जो कन्सेप्ट आहे मी कॉन्फिडेंटली नक्की याच्यावरती लिहू शकतो. मित्रांनो, आणखीनही खूप काही मला ट्रिक्स तुम्हाला सांगायचे आहेत. व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्युअस बघत राहा. ठीक आहे, मला वाटतं आता मी जे तुम्हाला बोललो सेल बद्दलचे ते तुमच्या नक्की लक्षात आलं असेल. आपल्याला सेल वॉलचे फंक्शन काय लक्षात आले. फंक्शन ऑफ सेल वॉल टू गिव्ह सपोर्ट. याच्यामध्ये महत्वाचं जे फंक्शन आहे ते म्हणजे सपोर्ट करणं. एक फंक्शन सेल वॉलचं आहे. दुसरं प्रोटेक्ट द सेल. सेलला सपोर्ट, आतले जे सेल ऑर्गनेल आहेत, जसं आपण भाजी जरी आणायचं असेल पिशवीत आणतो की नाही, म्हणजे सगळे घटक त्यात एकत्रित आणता येतात, तसं सेल मधले जे कंटेंट आहे ते एकत्र बांधून ठेवण्यासाठी, विशिष्ट त्याला आधार देण्यासाठी काम सेल वॉल करत आहे. आणि दुसरी गोष्ट प्रोटेक्ट, बाहेरच्या बाजूला आहे म्हणजेच प्रोटेक्शनचं काम करत आहे. बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस ऑफ वॉटर इन द सेल. सेलला धोका कशाचा आहे तर सेल मधलं पाणी जास्त होणं किंवा कमी होणं हे सेलसाठी घातक आहे. म्हणून एक्स्ट्रा पाणी न येऊ देणं किंवा असलेलं पाण्याचा ऱ्हास होऊ न देणं, बाहेर जाऊ न देणं हे अत्यंत महत्वाचं काम हे सेल वॉल करत असतंय. मला वाटतं आजचा जो टॉपिक होता तो तुम्हाला नक्की कळाला असेल. आजच्या तासाला आपण काय काय माहिती घेतली हे सारांशाने बघूयात. आज आपण फक्त अगदी बेसिक स्ट्रक्चर बद्दल माहिती घेतली, ते म्हणजे सेल अँड सेल ऑर्गनेल बद्दल. सुरुवातीला जे काही प्रश्न होते त्याविषयी आपण चर्चा केली. त्यामध्ये सेलचे टाइप्स कोणते, त्यानंतर कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण सेल बघतो हे पाहिलं. त्यानंतर प्लांट सेल आणि अॅनिमल सेल हे डायग्रामच्या आधारे दोन्हीमध्ये काय फरक आहे, सेल ऑर्गनेल कोणकोणते आहेत याविषयी आपण समजून घेतलं. आणि या डायग्रामच्या आधारे जो दिलेला चार्ट आहे की वेगवेगळे सेल ऑर्गनेल कोणकोणते ऑर्गनेल्स आहेत आणि कोणत्या सेलमध्ये ते असतात आणि नसतात, काय फरक आहे हे आपण पाहिलं. आणि नंतरचा एक पॉइंट सुरुवात केला होता तो म्हणजे कॉम्पोनंट्स ऑफ अ सेल. सेलमध्ये असणारे सेल ऑर्गनेल वेगवेगळे, आणि त्यातला एक कॉम्पोनंट आपण आता पाहिला तो म्हणजे सेल वॉल. अशा अनेक घटक किंवा कॉम्पोनंट आहेत, त्या प्रत्येकाविषयी बघणार आहोत. सेल वॉल म्हणजे काय, त्याची पोझिशन काय आपण पाहिलं. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर, रचना कशापासून ते बनलेलं आहे हे आपण पाहिलं. आणि सेल वॉलचं काय फंक्शन आहे हे पण पाहिलं. इथून पुढे प्रत्येक वेळेला लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक सेल ऑर्गनेल बद्दल आपण हे पॉइंट पाहणार. पोझिशन काय, त्याचे स्ट्रक्चर काय आणि फंक्शन काय. मला वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलात तर ज्या ज्या वेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.